महायुती सरकारचा शपथविधी झाला। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे। अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे। यामध्ये कोण पास झालेलं आहे आणि कोण नापास पाहूयात। शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार। 11 जणांच्या प्रगती पुस्तकावर पासिंगचा शेरा। 2 जणांची कामगिरी मंत्रिपदासाठी नापास। महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या 10 ते 12 जणांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्य आणि धडाकेबाज काम करण्याची तयारी असलेल्या आमदारांनाच प्राधान्य असणार। मंत्रिमंडळात कोण जाऊ शकतं यासाठी शिवसेनेनं पक्षांतर्गत आमदारांचं मूल्यमापन केलंय। या मूल्यमापनात काही धक्कादायक माहिती समोर आली आहे। शिंदे सरकारमधील 6 मंत्री पास झाले। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाले। इच्छुकांपैकी 5 आमदार मंत्रिमंडळ समावेशासाठी पात्र ठरले। सध्या 11 जण मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी तयार आहेत। आता मुख्यमंत्री शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचा शपथविधी एकदाच करतात की 10 जणांचा समावेश करून 2 ते 3 जणांना वेटिंगवर ठेवतात याबाबत उत्सुकता आहे। शिवसेनेकडून 11 जण मंत्रिमंडळ समावेशासाठी उत्सुक आहेत। यामध्ये गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरत शेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे। शिंदे सरकारच्या काळात अब्दुल सत्तार यांनी अनेक वाद ओढवून घेतले। शिवाय त्यांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत। दुसरे नेते संजय राठोड यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली। या दोन्ही नेत्यांच्या नावावर शिवसेनेनं फुली मारल्यानं त्यांना पुन्हा मंत्री पद मिळणं थोडं अवघड झालंय। आता या 11 नेत्यांपैकी कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबतच्या उत्सुकतेवरचा पडदा येत्या काही दिवसातच हटणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।